मिळालं नाही का? नेपाली लोग का खाना, नेपाली लोग का खाना दाल भात मिरचा. तर नमस्कार मित्रांनो, आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सप्टेंबरमध्ये तुम्ही बघितला होतात, मी बागेत आलो होतो आणि तेव्हा खत टाकण्याचं आणि साफसफाईचं काम चालू होतं. तर आता डिसेंबरमध्ये आपल्या झाडांवरती मोहर आला आहे. तर त्या मोहरावरती फवारणी करण्याचं आज काम आहे. तर मोहर येतो तर मोहर गळून पडू नये आणि मोहरावरती खार पण येते आणि मोहर काळा पण पडतो आणि मोहराला पटापट कैऱ्या पकडाव्या त्यासाठी फवारणी करावी लागते, म्हणजे औषधं मारावी लागतात. तर तेच काम आज आहे. आणि मी तेव्हा बोललो होतो दिवाळीनंतर आपली बाकीचे पण माणसं येणार आहेत, तर ती लोकं पण आलेत आपली आणि आज मग फवारणी आहे. चला तर मग फवारणीला सुरुवात करूया. हमारा फवारी का काम चल रहा है इधर बाग में. अब 2-3 दिन के बाद खत्म होगा फवारी का काम. उसके बाद दूसरे जगह जाएंगे फवारी करने के लिए. हमारा ग्रुप आगे चला गया है अभी. और आम कब लगेगा फिर? आम तो लगने में अभी थोड़ा मोर फूटा है, अभी टाइम लगेगा. ओके ओके. पानी फाल देनु. तरी फवारणीची मशीन आहे. और शेरबहादुर जी हा आम्ही याला आराध्यासारखा कुठे दिसतो. हा आता हात दाखवलं तो साईचं असं म्हणणं की हा सेम आराध्यासारखा दिसतोय, पण मला वाटत नाही की हा आराध्यासारखा दिसतोय. सिंगल मेरो वायर माथि चाहिँ मालिदिनु म यिनलाई देखाएर आउँछु माथि कुनासम्म सिंगल वायर माथिसम्म जान्छ. म उताबाट यसो आउँछु, तिमी यताबाट आउँछु, यताबाट यसो आनेर जाने यतातिर है. तर मॅनेजर आता सर्व प्लॅनिंग सांगतायत. मणिरको खेल्छ फुटबल. जरामा इनको थोड़ा हाँ थोड़ा ट्रेनिंग दे रहा है मैनेजर, कैसे क्या करने का है वो दिखा रहा है सब, कैसे मारने का फवारी. वो मणिजर है. ते लोक इथे खाली जात आहेत, जरा साफसफाईचं काम चालू आहे, तिथे जात आहेत हे लोक आणि अर्धे इथे सगळे फवारणीची तयारी करतायत. सिंगल. तर फवारणीसाठी भरपूर पाण्याची गरज लागते, त्यामुळे इथे वरती रोड आहे, तर तिथे साईने आता पाण्याची गाडी लावली आहे आणि ह्या पाईपने आता हे पाणी इथे खाली ह्या ड्रममध्ये येईल आणि मग इथे औषध वगैरे बनवून मग इथूनच सगळ्या झाडांवरती आता फवारणी करतील. इस साल मैनेजर कौन है फिर? इस साल मैनेजर अभी नहीं आ रहा है, कल पहुंचेगा मैनेजर इधर गांव से. अनिल. हाँ अभी तक कौन है फिर मैनेजर? तो अभी तक मैनेजर उधर गया है, अभी आएगा मैनेजर उधर से. तर फवारणी करायला जास्त टाईम लागत नाही, पण हा सगळा सेटअप लावायला जास्त टाईम लागतो. म्हणजे फवारणी करायला टाईम लागत नाही म्हणजे टाईम लागतो तसा, पण हे सर्व सेटअप करायलाच भरपूर टाईम जातो. तर साईन आता वरती पाईप जोडले आहे पाण्याची, आता पाणी येईल याच्यातून. ये हमारे मोबाइल में चैनल का आपका चैनल का नाम नहीं आ रहा है इसमें. अरे ऐसे कैसे नहीं आ रहा है अपना चैनल का नाम? वो पहले का दूसरा मोबाइल में उसमें आता था, मैं नाम भूल गया हूँ, इसलिए इसमें आपका चैनल का नाम डाल दीजिए. ठीक है. चिकन भात खाया हो जो ये तो क्या खाया बने थोड़ा का. अरे मैनेजर क्या कितना टाइम लग रहा है? अब तक तो आधा बगीचा होना चाहिए था. ऐसे होगा बगीचा, थोड़ा टाइम तो लगेगा ही ना, क्या करें ऐसा ही है. पाउडर लाया क्या?
गोल लगे नो गोल यहाँ मैं क्या पेग बना रहा है? नहीं दवाई डाल रहा हूँ ये आता पावडर आहे, ये आता मेजर 200 ग्राम कितना ग्राम? 200 ग्राम हे सर्व मोजून बिजून टाकायला लागते. 200 ग्रॅम टाकायचे आहे. सारा मी घालून दवाई हा पंप पेट्रोल आणि रॉकेलवर चालतो, पण हल्ली आता रॉकेल मिळत नाही, त्यामुळे मग पेट्रोलवरच चालवायला लागतो. आणि आता या सगळ्या पाईप वगैरे जोडलेल्या आहेत. ही जी जाडी पाईप आहे ती पंपा तिथे खेचून घेते आणि मग या छोट्या वायर लावलेल्या आहेत, ह्याच्या थ्रू मग पाणी वरती जातं. असे मिळणार नाही का? डालो मोर तो ज़्यादा नहीं दिख रहा है ना, लेकिन किधर? इधर तो ज़्यादा नहीं है, लेकिन वो साइड में ज़्यादा है बगीचे के. ये साइड में थोड़ा कम है मोर, वो साइड में ज़्यादा है बगीचे के मोर. लेकिन थोड़ा ये कितुरा भी लगा है, हाँ, कितुरा भी आ रहा है, खार पड़ रहा है थोड़ा थोड़ा. तो अभी दवाई मारेगा तो जाएगा ना. हाँ दवाई मारने के बाद तो जाएगा. ओ कृष्णा रेडी हो. चला प्रेम आता पंप चालू करतोय. अरे एक ही किक में हो गया रे, एक ही किक में हो गया. तर देवाचा ग्रुपेन पंप हा पहिल्याच किकमध्ये चालू झाला. नाहीतर कधी कधी असे वेळ येते की पंप चालू व्हायलाच पहिला 1 तास लागतो, पंपच चालू होत नाही कधी कधी. पण आज एका किकमध्ये पंप चालू झाला, म्हणजे आज जरा काम लवकर होईल. तर औषध असं हे ढवळत राहायला लागतं, नाहीतर मग पावडर वगैरे सगळी तळाला जमा होते, म्हणून हे सारखं असं ढवळत राहावं लागतं चांगलं मिक्स होण्यासाठी. चला आता मी वरती जातो. आता इथे थांबून काय फायदा नाही, कारण आता पंप चालू झाला आहे. पंपाच्या आवाजात काय बोलता पण नाही येणार. आता ते वरती फवारणी करतात ते दाखवतो मी आता. तरी इथे बघा, इथे यावरती झाडावरती फवारणी चालू आहे. तर असं हे प्रत्येक फांदीवरती जाऊन असं फवारणी करावी लागते. तर ॲट ए टाइम आता 3 गन चालू आहेत एका पंपावरती. एक इथे आणि 2 पाईप तिथे आहे, त्या साईडला आहे. तिथे जाऊन बघतो आता. मागाशी बोललो ती नजर लागली वाटतं पंपाला, आता बंद पडला आहे. बघू आता काय नाही होईल चालू. पंप झाला आता चालू आणि बसलोय मी आता जरा सावलीत. आणि वरची झाडं पण आता बऱ्यापैकी झालेत. आता दुपारचे 12 वाजलेत आणि 1 वाजता हे जेवायला थांबतील. मग मी पण तेव्हाच घरनं जाऊन जेवून येईन. तर खाली आता साई पेट्रोल घेऊन आला आहे. पेट्रोल जरा कमी होतं, तर पेट्रोल आणायला गेला आता. तर पेट्रोल पण आलं आपलं. तिथे पण जरा साफसफाईचं काम चालू आहे. पुढे तिथे कटर चालू आहे आणि इथे जरा साफसफाई करतायत, म्हणजे इथे वरती झाडांवरती फवारणी मारताना अडचण होणार नाही म्हणून ते आधीच सर्व साफ वगैरे करून ठेवत आहेत. तिथे आता कटरची वायर तुटली आहे, तर हे वायर जोडतायत. आपका क्या नाम है? सोहल. सोहन सोहन भाई इथे वायर जोडतायत कटरची. प्रेम, एक ड्रम में कितना होता है पेड़? 3. इथे पंपाच्या प्रेशरवर पण सारखं लक्ष द्यायला लागतं, कारण प्रेशर जर कमी जास्त झालं तर मग पाईप पण फुटण्याची शक्यता असते.
तर आता दुपारचा 1 वाजला आहे आणि यांची आता जेवणाची सुट्टी झाली आहे. तर हे बघा सगळेजण आता उतरलेत झाडावरून आणि आता जेवून घेतील आणि नंतर मग जेवल्यानंतर परत कामाला सुरुवात करतील. 200-300 रुपये तुम लागून तर तुम्ही परत मॅनेजर किधर गया तुम्हारा? ओ मैनेजर मैनेजरला की बोलतो ना आपल्या भाषेमध्ये? ओ मुकादम जी नेपाली लोग का खाना. नेपाली लोग का खाना दाल भात मिर्चा चटनी भी है. किधर है चटनी? डालो भाई. भाई खाना कौन बनाता है प्रेम? हमारा खाना वो एक वो 2 आदमी. 2 आदमी बनाता है क्या? हाँ, वो साइडला का खाना बनाने वाला को चेहरा है तैयार. ओ पुछाई ये तैयार. हाँ वो आदमी है. ये क्या? ये चिपकू है क्या? हाँ ये बैठ के खा आराम से. क्या खड़े खड़े खा रहा है? अरे मुकादम खाना खत्म हो गया, किधर हो? अभी होगा ना, अभी खाएंगे. इधर खत्म होगा, थोड़ा बहुत तो मिलेगा ना. नहीं मिलेगा तो घर से ला के दूंगा मैं, टेंशन मत लो. खाना सीधा बनो. चलो मैं भी जाता हूँ अभी घर पे, खाना खा के आता हूँ. कितने बजे स्टार्ट करोगे फिर से? 2 बजे. चलो मैं आता हूँ घर से. चला आता हे लोक जेवत आहेत. मी पण आता घरातून जाऊन जेवून येतो आणि मग बघू, झोपलं तर झोपीन, नाहीतर मग येईन परत इथेच डायरेक्ट. तर आता संध्याकाळचे 4 वाजलेत आणि मी मस्त जेवून झोपून वगैरे आलो आहे पुन्हा बागेत. आता बघतो कुठपर्यंत झाले फवारणी. ओ संगारी, क्या हुआ कि नहीं? कल खत्म होगा, आज तो नहीं होगा फवारी. आज नहीं होगा. नहीं कल होगा खत्म. तर आता इथेही वरची झाडं झालेत सगळे मारून, आता इथे ह्या कोपऱ्यात गेलेत. तर इथे आता खाली खाली मारतायत फवारणी. तर मी पण जरा गन पकडतो, मला ती गन पकडायला आवडते भरपूर. जाऊन आता मी पण जरा टाइमपास करतो. खाली ऐसे ही घुमा रहा है. ऊपर मारो. हाँ ऊपर ऊपर इधर. तब तो वीडियो होगा ना. हाँ इधर ये पेड़ पे ज़्यादा आम आएगा. देख मैं मारा है ना फवारणी इधर, इधर ज़्यादा आम आएगा. पेट घर में नहीं है. हे बघा ह्या एरियामध्ये मी फवारणी केली आहे म्हणजे इकडे जास्तच आम येणार 100%. आता आजच्या दिवसाचं काम संपलं आहे. सगळेजण आता पॅकअप करायला सुरुवात करतायत. मशीन इधर जाएगी, उधर अंदर. तो मुकादम अभी कल का प्लान बता रहे हैं. हाँ, कल क्या करने का क्या नहीं करने का. कल का प्लान नहीं है. इधर से मारते मारते आएंगे, ऐसा लेके उधर बोर में जाएंगे. ते पाईप वगैरे नीट गुंडाळून ठेवतात उद्यासाठी. तर आजच्या दिवसाचं काम संपलं आहे आणि आता 5 वाजले संध्याकाळचे. हे पॅकअप होईपर्यंत 6 वाजतील आणि उद्याचा दिवस पण आम्ही इथेच आहोत. तर आत्ता हा पहिला हात होता फवारणीचा. असे भरपूर हात मारावे लागतात. आता पुढचा हात 15 दिवसाने मारावा लागेल आणि त्याच्यानंतर मग मोहराला छोटी कैरी पकडेल तेव्हा पुन्हा एकदा मारायला लागेल. तर अशी सर्व मेहनत असते. तर आता तुम्हाला कळलंच असेल की हापूस आंबा एवढा का महाग असतो. तर एवढी सगळी औषधं पण महाग असतात आणि एवढी मेहनत असते म्हणून हापूस आंबा महाग असतो. आणि बाकी आता व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघितलातच कशी फवारणी वगैरे असते, काय असतं. आणि मग बाकी व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि भेटू मग आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.